बुलढाणा येथे 27 व 28 डिसेंबरला लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाचे आयोजन. एकूण 14 सत्रांमध्ये सांस्कृतिक, वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम. उत्तम कांबळेंच्या हस्ते उद्घाटन तर विलास सिंदगीकर संमेलनाध्यक्ष. राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने आणि लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने बुलढाणा शहरात 27 व 28 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी, गर्दे वाचनालयाच्या सभागृहात 2 दिवसीय लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. एकूण 14 सत्रे असणाऱ्या व विविध सांस्कृतिक, वैचारिक तथा प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार असून सुप्रसिद्ध कथाकार विलास सिंदगीकर हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत. दरम्यान राज्यभरातून अनेक विचारवंत, साहित्यिक, प्रबोधनकारांची वेगवेगळ्या सत्रांमध्ये व्याख्यानं आणि चर्चासत्र असणार आहे. या साहित्य संमेलनासाठी वाचन व साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. लोककवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन येणाऱ्या 27-28 डिसेंबर 2025 ला बुलढाण्यामध्ये होऊ घातलेले आहे. गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये हे 2 दिवसीय साहित्य संमेलन भरगच्च कार्यक्रमांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या संमेलनाला उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ संपादक माननीय उत्तम कांबळे सर असणार आहेत, तर ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक विलास सिंदगीकर हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. या साहित्य संमेलनामध्ये राज्यभरातून साहित्यिकांची मांदियाळी, विचारवंतांची मांदियाळी बुलढाण्यामध्ये असणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये आंबेडकरी जलसा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रगट मुलाखती, टॉक शो, संविधान रॅली असे भरगच्च कार्यक्रम 27 आणि 28 डिसेंबरला बुलढाण्यामध्ये होऊ घातलेले आहेत. या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्याने मी बुलढाणा जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या तमाम नागरिकांना विनंती करतो की या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा. कारण वामनदादा कर्डकांच्या नावाने होणारं देशातलं पहिलं साहित्य संमेलन हे बुलढाण्यातच 2 वर्षापूर्वी आपण घेतलं होतं. तेव्हाही मी स्वागताध्यक्ष होतो. नागराज मंजुळेंच्या हातून उद्घाटन केलं होतं आणि आता देशातलं वामनदादांच्या नावाने होणारं दुसरं साहित्य संमेलन हे सुद्धा बुलढाण्यामध्ये होतंय. ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. मी तमाम सगळ्या नागरिकांना विनंती करतो, साहित्यप्रेमींना विनंती करतो की 27-28 डिसेंबरला मोठ्या संख्येने या साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हा आणि या सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घ्या.